बातम्या आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी। वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती। दररोज मी तुम्हाला एक वेगळा विषय हटके दाखवतोय। आता 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची इथं जयंती साजरी होणार आहे। धाराशिव शहरामध्ये आहे मी आणि माझ्या पाठीमागं पाहताय इथं अश्वारूढ पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा। या माझ्या पाठीमागं पाहताय हा चौक आहे आणि इथं जयंतीनिमित्त खास इथं भला मोठा देखावा करण्यात आलेला आहे। आणि इथं बाजूला वर्ष 35वे मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती धाराशिव 2025 अध्यक्ष संदीप गौतमराव इंगळे आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे सौजन्य माननीय श्री डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा आमदार भूमपणा वाशी। आता डॉक्टर तानाजीराव सावंत जे आहेत ते माजी मंत्री आहेत आणि तथा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचे ते पालकमंत्री होते आणि 2023ला त्यांनी 22 लाखाची देणगी दिली होती, 2024ला 37 लाखाची दिली होती आणि 2025ला त्यांनी आता 25 लाखाची देणगी दिली आहे। या शहरामध्ये त्यांचे भले मोठे बॅनर सुद्धा झळकलेले आहेत आणि इथं सौजन्य असं बॅनर लावलेलं आहे। म्हणजे महाराष्ट्राच्या माजी आरोग्यमंत्री जे आहेत डॉक्टर तानाजीराव सावंत हे सतत वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मदत करत असतात। शेतकऱ्यांना असो किंवा इतर कुठल्याही समाजामध्ये काही वेगळी मदत असेल तर त्यांचा मदतीचा हात ढळता असतो। आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होणार आहे, त्या जयंतीला सुद्धा त्यांनी 25 लाखाची देणगी दिली आहे। म्हणजे तिसरं वर्ष आहे त्यांचं। गेल्या 2023, 24 आणि 25 या सालामध्ये त्यांची भरीव देणगी या जयंतीला दिली होती त्यांनी। आणि तानाजी सावंत जे आहेत ते आमदार आहेत सध्या भूमपणा वाशीचे। समाजामध्ये सतत ते चर्चेत असतात आणि मदतीसाठी सुद्धा त्यांचा हा देणगीचा जो हात आहे तो ढळता हात आपल्याला पाहायला मिळतंय। राजकारणापलीकडचे तानाजी सावंत हे या मदतीच्या स्वरूपातून असो, शेतकऱ्याच्या किंवा कुठलेही असो, त्यांचा मदतीचा हात सध्या पुढं आलेला आपल्याला पाहायला मिळतंय। राजकारण वेगळं, मात्र समाजकारणामध्ये सुद्धा त्यांचं सतत मदत असते हे आपल्याला एक पाहायला मिळतंय। मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव।